धम्माल कॉमेडी वेब सिरीज प्रस्तुत अण्णा अप्पांच्या कुरघोड्या। हे निबरगट बिंडोक दोघाला बी म्हणत्यात हवड्या हायलय ह्यो लाज मोड्या साऱ्या गावाला तरास यांचा करून ठेवल्यात 17 भानगड्या। हे अण्णा अप्पांच्या कुरघोड्या, अण्णा अप्पांच्या कुरघोड्या, अण्णा अप्पांच्या कुरघोड्या, अण्णा अप्पांच्या कुरघोड्या। हे फायटर नातवाचं लगीन कोणी मोडलं माझ्या? मला माहित आहे कोणी तुला माहित आहे का? कोणी मोडलं मग लगीन? तुम्हाला कोणी सांगितलं मी मोडलं म्हणून? मला सांगायचं नाही, मोडलं कोणी मला सांग। एकुलता एक माझा नातो आहे, घरंदाज घराण्यातला नातो आहे ते माझा। लगीन मोडलंय तो हे मला सगळं माहित आहे। काका मी लगीन मोडलेलं नाही। मग कोणी मोडलं? मग तुम्ही कोणी मोडले त्याला बघा बोलचाल का मला बोलताय? तो लगीन मोडलंय ते मला माहित आहे। जरा गावात आहे आपण, जरा हळू बोला, दमान बोला। हळू म्हणतो का? मला हळू म्हणतो का अजून? तुम्ही गावात मला बोलायला लागलाय। खंडीवर माणसं नेऊन टाका, तो खेळ केलाय माझा। हा तुम्हाला सांगतो मी मोडलं नाही लगीन। कोणी मोडलं? मग मोडलं कोणी? बघा त्या दारुड्या धत्र्याचं ऐकून उगा मला इथं काहीतरी बोलू नका तुम्ही। दत्र्या खरं बोलतोय, दारूला खरं बोलत असतो आम्ही। कशाला बोलतोय दारुडा? खरा दारू प्यायला तो काय बराळतोय मला, त्याचं ऐकून मला येत आहे। मला त्याचा विश्वास आहे। दत्र्या मला खोटं बोलणार नाही ध्यान ठेव। तो केले सगळे कारस्थान जाऊन दत्र्याला लावे करतोय तुम्ही का बसा। काय कलावं? तो काय बराळतोय? सुथल माळ्या तुला आपाकडे जाऊ। चल माळ्या, चला मी चल ये माळ्या तुला जाऊ आपाकडे, चल ये। बरोबर का? आज तुमची मनानं काम करायला लागलाय। तुम्हाला सांगतो ही सगळी कणसू गोळा करा, तिथं बांधाला कागद हातराय त्यावरून वता आणि मशीनवाला बरडा येणार आहे, बरडा येते। यो आपल्या पोराचं लगीन करू कशाला नाव काढायचं? तुला कसं काय गरज होती का? सांग बघ बरं, ती ऐकत नाही। आता मला माहित आहे ती ओरडणार आहे ती। ए बाळा तसं करू नको। काय अगं तुला कळतं का नाही? कोणी मोडला असेल त्याला ताणून मारणार आहे, सुट्टी देणार नाही। अरे पोरींची कमी आहे, आपण बघू की दुसरी एखादी। तुला सांग तू पुरी ढीग कंटेनर भरून पुरी आणेल आपला घरांदाज आहे। आय राम लगा घरांदाज आहे, आपल्याला कोण नाही म्हणणार नाही। पुरी ढीग मिळते त्या। अजून आपण ही केलं नाही, मग पुकार नाही गावातली। चालतो फुकरू आता उद्या बस बघा तुम्ही तिथे खाली करा। काय आलो लगा ही घाणपड कशाला आले? आणि काय हिरबिरीच भांडण नाही का? पाणी माझी आहे, मी पाजणार आहे पाणी। तुला सांगतो भांडण काय सुद्धा नाही। तुम्हाला सांगतो काका गावभर माझी आबरू घालवायला लागलाय। का? कुठं जाऊ तर कुठं मी कशा बाय आहो गावात आलाय मग तो लगीन मोडलंय, चप्पल घेतोय माझ्या अंगावर येतोय। हा कुठं गावात? गावात नाही काका तसा करणार नाही। याला काय आमच्या घरानं तुला माहित नाही? आमचा बुडका तुला सांगतो असा आहे की गावात 1 नंबर आहे। तुमच्या आणि आमचा बुडका घाण पडा नाही। आवापा तिथनं हितवर चालत त्या पाय आलोय मी तुमच्याकडे। काका काय म्हटलं तुला? लगीन काय मोडलं? मी चप्पल घेतली नाही शक्य। मला दत्र्यानं सांगितलंय ना असं तसं म्हणून माझं लगीन मोडले नातवाचं। आता कुठं आहे काका? काका आता यायला लागलाय मागणं आता। ये बस इथं। तुला सांगतो भाऊकी जरी एक असली आपलं तरी सुद्धा सांगतो आमचा बुडका उजवाय, तुमचा बुडका पहिल्यापासून घाण पडायला का? कोणाची लग्न मोड, कोणाचा व्यवहार मोड, आम्ही असले काहीच करत नाही। तुम्हाला सांगतो घाण नाद आमच्या बुडक्याला नाही। कोंबड्याची सुद्धा दलाली खाताय तुम्ही। लागा लाज वाटायला मी सांगू वाटत नाही आमच्यात नाही। तुम्ही काय करताय? काका तुम्ही काय गावात राहू देता का? काय ग बसा, तुम्हाला सांगतो इथं लगीन मोडलंय आपल्या नातवाचं, तुला माहित नाही? पोरा कोणी लगीन मोडलंय? मी लगीन मोडलंय मोडले मला कळलंय तर। ऐका माझं, तुम्हाला सांगतो कालवा करायचा माझा बीपी वाढतोय। तुम्ही 2 जण बघा माझ्याकडे कशाला माझ्याकडे कशाला आला? बावकीत भांडणं होते आपण तुम्हाला सांगतो। लगा मग शांत घ्या, चाल का नाही? शांत घ्या की। गावात कालवा केलाय माझा। काय म्हणून? नाही तसली माणसं मला बोलायला लागली तिथं। काय म्हटलं तर? गावात काका म्हणतो तो लगीन मोडलंय माझ्या नातवाचं। लागा माझं नाव घेऊ नको। लागा माझं ए बाबा मी लगीन मोडलं नाही तुझं। ए बाबा नाही मी लगीन तुझं मोडलं। चिकाट लोळ शर्ट केलाय काय सांगून पाहताय?
लगा होतय टेन्शन घेऊ नको. घे की अगं तिकडे अगं शर्ट चिकाट लोळ केला आपलं लेकरू आहे, असू दे. अगं हाय पण त्याला समजून सांग इकडे तिकडे येतोय ह्याला चेंबूड पुसतोय. काका सांगा की टेम्पून आपण पुरी बघू. हा खेळ गप. तुम्हाला सांगतो पाया पडतो. काकानं चप्पल मारली असली एखादी तर पाया पडतो. असू द्या भाऊकीतल्या भाऊकीत एखादं होतं काय आपलाच वडीलधारी माणूस आहे म्हणून. आता मी रोज खातोय का नाही. आपण गावात गावभर माझी आबरू घालली की त्यांनी. मग चुकलं म्हणतोय की मी. आता काय आता ह्याच्यापेक्षा काय काय आणणार आहे का मला अन्न दोन. अहो काय माझ्या चप्पल घेऊन अंगावर आला माझ्या काका. ए फायटर काय कालवा लावलंय रे? आमच्या घरापर्यंत तुमचा कालवा यायला लागलाय सकाळ सकाळ बरे. काय झालंय काय? अहो बघाय वकील साहेब, काका माझ्या अंगावर चप्पल घेऊन आलाय. ए आपा हे बरोबर नाही लागा. आयला बरोबर नाही. मग मी ह्याच्यात 4 वेळा पाया पडतो म्हणलं. काकानं आता काकाला सांगितलं दात्रे मामानं लगीन मोडलंय. मग आमचं आम्ही किती दुःखात आहे तुम्हाला सांगून माहिती नाही. काका तर 3 दिवस झालं जेवला नाही सरळ. आणि लगीन मोडलेलं त्यानं काकाला हे नाव सांगितले. मग ही काका ह्याच्या अंगावर चप्पल घेऊन यायला मग काय. अरे गरीब माणूस आहे लागा. कशाला काय होतंय ऐकून घे माझं आहे. हा. यात काय नसतं असलं भांडणं कोण लग्न मोडत नसते. हा मी काय म्हणतोय तुमचं पोरात नडा लागले ना हा एखाद्या शिज बघा काय नवा बिवास बोलल्याला बिल्ल्याला काय काय राहिले काय काय नवा बिवास कशा देवाला बोललं होतं काय काकानं. आयला तुम्ही वकील नाही पाहिजे होता. तुम्ही देवरशी पाहिजे होता. तुम्ही वकील सोबत नाही तुम्ही देवरशीच व्हा. अरे बाबा असतंय आपल्या सगळं. आयला असतंय की पण आमच्या वेळेला एखाद्या दुसऱ्या माणसाने सांगा की वकील साहेब तुम्ही सांगायला देवरच्या आणि कुठला आम्ही घेऊन येईन 3 आणि या जेवायला. अरे मी वकील असलो तरी ह्याच्यावर राहतोय ना पृथ्वीवर राहतोय ना का पृथ्वीच्या बाहेर राहतोय ए, वकील थांबा असला. जरा आप्पा. हा. शो बारीक असताना बांधाच्या मसोबाला एक नवास बोललो तुम्ही कोंबडं कापतो म्हणून. आईला नाही लागा. का? खरं हा त्यामुळेच नडायला लागले. बघा आणि तुम्ही असलं बोलताय आणि माझ्या अंगावर चप्पल घेऊन येताय गावात. ते म्हातारपणी ध्यानात नाही आलं. तुमचं चुकतंय मला तुम्हाला बोलताय मी. उकरायला लागलाय. लय दिवसात बोललो होतो रे नवास मी. काका असू दे आता एक काम करूया. हा. तुला सांगतो कोंबडा ताणून ताणून तू कोंबडा धरायचा. काय असं जी माझी बाहेर पडली पाहिजे पण मी कोंबडा सोडत नव्हतो. कोंबडा कापला का लगीन होतंय. चालतंय ओके. हा बघ जाऊन कोंबडा ह्याच्या धरून दे. भाकरी बिकरी कर. ते आता आपण किती तिघ चौघच आहे. हा होय. काका तर काय खात मी नाही. खात नाही का बाबा. हा. चौकात संपतोय कोंबडा. होय. काका तुम्ही जाऊन लिंबू कोथमीर तू बघूल भाकरी बिकरी सगळ्या ह्याच्यापेक्षा आधी कोंबडा दे आणि सगळं नियोजन करू. ते सोनूबाई मोठा कसं आहे? 5 किलोचा मोठा ते तर खाऊ दे सगळ्यात एकदा. एखादी आडवी काढी असती ती काढली का उताई लगेन. आता टेन्शन घ्या ना कोंबडा कापला लगेन हा, उताई. लगेच तुम्ही जावा कोथमीर आणि लिंबू गावात घेऊन या. हा. आणि आता जाऊ दे चुकलंय त्यांनी चप्पल वगैरे असू दे आपला माणूस आहे. खाऊया कोंबडा. बरं एवढ्यावर जाऊ द्या. काका लिंबून कोथमीर आता तू कोंबडा घेऊन ये चल. चालतंय ओके. ते सोनूबाई ते मोठा 5 किलोचा कोंबडा धरते खाऊ दे एकदा सगळ्यात. कशी मिटवली बांधणं निवड येईल का कोंबडा का पण कुठं लग्न होत असते तुम्ही कशी मिटवली की नाही. एक नंबर. मग चल कोंबडा तर काय मिळते. हा. कोथमीर लिंबू दे रे. हे धर लिंबूत बाजू. देतोय परत घाण पड्या घरंदाज घरा नाही का चाललोय का गाव सोडून. हा बर काय काका कुणीड चाललाय. हा असा जेव्हा बरी गाठ पडली जेव्हा या रानात आज कोंबडा आहे. बर हा 4-5 किलोचा कोंबडा आहे. काय 1-2 असेल तर अजून घेऊन या. काय मी काय खात नाही मला होत नाही बरं का. बर, या. बर. हा. सरपंच प्रिंटर खराब झालाय राव. खराब झालाय. हा नमस्कार अण्णा साहेब. नमस्कार. नमस्कार सरपंच. नमस्कार. हा जेव्हा या आज मळ्यात रानात काय आहे का कोंबडा आहे. हा. कोंबडा आहे पण बोकडासारखा संबळ आहे. 7-8 किलोचा कोंबडा आहे. काय सांगता? काय 4 माणसं आली तर अजून घेऊन या. मी काय चावत नाही मी काय खात नाही. आणि माझ्या घरात कुठे 2-3 माणसं आहे ती काय आली 4 माणसं घेऊन मग या जेवायला. मी तुम्हाला सरपंच इथं बघा. काय सरपंच मी आठवण येत नाही का. नाही येणार काका बोलत आहेत म्हणताना. बरोबर येणार की मग या सरपंच. येतो. हा, या. सरपंच अहो ते काका 8-9 किलो कोंबडा म्हणतोय. कोंबडा नसेल बोकाडा असेल. मला वाटतं जीभ वळले असेल हो काय तर. जे वळले यायले. चला बरं ते प्रिंटर एवढं बघा की राव. अर्ज पाठवतो की मी. चला 8-10 दिवस झालं. चला पाठवूया ग्रामपंचायत मध्ये. हॅलो अहो मी कशाला लग्न मोडतोय. हा मला त्यानं त्या फायटरनं गाडीवर बसवून नेलं त्यात माझा काही दोष आहे का. अजिबात असलं नाही. अहो पुन्हा गावात चांगल्या पद्धतीने वागलोय असं नसतंय. कोणाचं लग्न मोडून आपणाला त्याच्यात काय पडते सांगा बरं. नाही ठेवा. हा ठेवा काय नाही.
अहो धोत्रे मामा कशाला लग्न मोडायचं? अहो मी कशाला मोडतोय लग्न? त्यानं फायटरनं गाडीवर बसून नेलंय मला तर का नाही. का त्यांच्या नादा लागते ती चुलत पुतणी का नाही अहो, ते- ताणून मारतेली. मला माहित आहे की मी त्यांच्या सानिध्यात किती दिवस झाला आहे. कानून मारतेलीच. राम 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 राम. तोत्रे मामा हा तर आता लगेच 1-5 मिनिटात राहणार या काय कोंबडा आहे जेवायला. कोंबडा आहे? हा 5-7 किलोचा कोंबडा आहे तुम्हाला सांगतो. बोकडासारखा कोंबडा मोठा आहे. बर बर. अण्णा हा बघा ती काय म्हणते ती. घरात 3च माणसं आहे ती. हा. मला काय चावत नाही. बर, बर. म्हणून हा सावत नाही पण माझं काम होईल का नाही? का करतोय काम तुमचं काय? काय 2 गलासन काम खाला. तुला काय पैसे होते का बाबा? मग आता पैसे द्या. बरं अण्णासाहेब हा. मला त्यांना जरा जमत पैसे द्या. बर बर. हा. हे नुसतंच हात खिशात घालते हे असलं जायचं. नाही. असंच आहे तर. या म्हणणार आणि काय त्याला काय लागते ते नाही बर देणार. बर मी देतो चला. नक्की हा ओके. चालते चला जाऊ. ए, थांबा तुम्ही परश्याचा जोडदार आहे ना? खाली या जरा. परश्याचं लगेच निघत नव्हतं का नाही? ते कोंबडा निघालाय रानातला. बर तुम्हाला सांगतो 7-8-9 किलोचा कोंबडा आहे. असलं काय घालत होतं कोंबड्याला? कोंबड्याला ऊस तोडून घालतो घाण पडेल. तुम्हाला काय करायचं? जेव्हा या तुम्ही सगळेजण. काय आता आम्ही किती खाणार आहे रे म्हातारी माणसं? मी ना आप्पा किती खाणार आहे? आता हे सगळ्यांचं प्रत्येकाला तुमच्या संघ कोण आलं तरी बी घेऊन या. म्हणजे बरं का या जेवायला तुम्ही. आम्ही जातो राहणार. किती वाजता यायचं? आता या तुम्ही 15 मिनिटात. बरं हा? आलो चाल. या जावा. काकाला गा ऊस तोडून कोंबड्याला घालतोय म्हणतोय. यांचा घराना पुरा येणार बरं का. आपली ऊस घालूत ना तर गवत घालू दे. आपल्याला बोलवले आपले आपण जावे. त्यांच्यात खायला कोण नाही एक तर. ए आणा जाऊ जा आणा जाऊ. जळण आणायला हो. आणि नुसतं शेकत बस. आता काय झालं? लागा दगड आम्हीच आणली, जळण आम्हीच आणलं, कोंबड्याचा तर पत्त्याच नाही अजून. खायला कोंबडा येणार आहे. आपल्या दोघं तिघच खाणार आहे रे. काय खातोय लागा? आणि पैसे तर किती खाणार? आपण तिघच वड काढायचे. काच काढून रस्सा तू म्हणशील बरं का फायटर भाऊ. रस्सा कसला असतोय सांगा? भाऊकीत बोकाड असल्यावर मी कुठं असतो? वागली पुढं पुढं बघूल्या पैसेच असतो. मी 1 नंबर क्वालिटी नाव काढते माझं माणसं. जरा हिसाबात कालवण कर. आयला ते कट करत नाही. आप्पा येतोय ना परश्या. तिघ जणच खायचं आहे रे. आपण कोण खाणार आहे? काकाला काय चावतोय मी? चावत नाही पण जरा हिसाबात कर. लय तिखट करतोय तू कालवण. तिखट करत नाही लागा. तुम्ही माणसाला लागा असलं मटण कधीच खाल्लं नव्हतं. आल्या लगेच कोंबडा कापायला. दिवस गेला शिकून घायला आलो आम्ही. बरं आलं का बघ? परचा आला का बघ? आता थंडी सुटल्या त्यामुळे जरा बरं आहे. आला दिसतोय तो कधी. आला का? आई येणार तर का नाही? टन वाजलं मटण झिजलं हाडानं दुखतीय दाट सजनी रसरसाट. हा घरी कोणाला सांगितलं नाही? लगा काय टेन्शन घेताय? मी मालक आहे की नुसता जणजणीत रसा खावा की. हा चला दोघं जायचं बापू आणि काका आणि तुम्ही दोघं. मग आता विषय हा चला. अरे काका बापू आमचं झणझणीत करते. अरे काकाने बारक्या बहिणी नावाज बोललो होतं. मग आम्ही सुट्टी देतोय लगेच का आपला लगेच कोंबडा. बापू जरा ये. लगा ही उरव वायगोळ कशाला 2 आणला? वायगोळा म्हणू नका. ही माझं कुरू लायद करू धरू लागते. लगा आम्ही म्हणलं तिघच आहे म्हणून आम्ही लगा उपाशी तापाशी असू दे गे असू दे गे. माणसं वाढवली. हा असू दे त्याला काय नसतं. ही कामात आणि त्याला पडते तर आपली. बरं असू द्या. ए यार बसा, बसा तू बसा. कोंबडा दारा. बापू कोंबडा घ्या गे. ए कोंबडा राहू तुझ्या जवळ. आपण नारळ फोडू घ्या ते. चालतंय. फायटर पाणी घ्या तांबूळ. आधी देव करू. कोंबडा पण घ्यायचं. कोंबडा घ्या. आला या आपा माग बघ. काय तर त्यांना कोणी सांगितले? तुला तू सांगितलं असेल दुसरं कोण सांगायचंय? लगा काय लगा जत्रा बित्रा करावी का नाही लगा नो आमचं लगा नावच लगा ना जाय लगा सगळं गाव. कोंबड्या तुम्हाला कोणी सांगितलंय? कोंबडा कुठं आहे? आम्हाला सांगितलंय काकाने. कसा नडतोय बघा तुम्ही. बघा नुसतं. बसा 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 आधी खाली बसा. पडते काट्यात. ए कोंबडा कॅन्सल करूया. जाओ तुमच्या घरी. परश्या इधर कोंबडा न्यायचा घरी. असू दे की काय घास घास बरं खातील राहू दे. लगा घास बर भाकरी आणल्या त्या 5-7 लगा 7-8 10 द्या. बापू असू द्या घे असू दे. सुपार पोडा आपलं कोण येणार आहे? ही कामाला पडते ते. असू द्या दोघं जायचं बरं असू द्या आप्पा चला. ह्यांना काय कळतंय? आमची पाजू त्यांना. चल असू द्या चला. कोणी सांगितलंय तुम्हाला? काकाने सांगितलंय काकांना. सांगितलं असेल काकांना. असू द्या घे. शिजलंय का नाही अजून कोंबडा? सांगितलं का लगे यायचंच वय आधी पुढचं काय नियोजन बघतं का नाही भाकरी आहे ते का नाही? आता सांगितलंय तुमच्या
चुलत्यानं म्हटल्यावर मग आम्हाला यायला नको का? बर बसा बसा ग बसा. प्रत्येक वेळेला बोलतात तुम्ही आप्पा, आमची माणसं चला आहे. गाव देऊ पुऱ्या, जरा चला. व्हायचं तिखट वाढवूया. मी सांगतो काय तर. चला. गाव देव करूया इधर. लग्नाला आलाय बे, गाव देव करूया. आव देव देव हो. लगानो तुम्हाला सांगतो माझी चेष्टा जर केली तर हा चला का चला. आव तुम्ही एवढं वराड बोलवले माझं काय म्हणू. आयला वराड नव्हत असं पेले ते तिखट करायचं वळस. चल पाणीवर अंगार लावतो. चप्पल काढा. तांबे जरा घे, अगरबत्ती लावतो. अगरबत्ती लावू दे, लय गडबड करू नको, थांब जरा. अरे नारळ कुठे पडणार आहे, दगड कुठे आहे दगड काय करायचंय मग. हे काय खाली वाका. हे ते डोक्यात हानी. काय झालं. इथं दगड बिगड बघ खाली. थांब दिदार नाही, अगरबत्ती लावू दे. कुठवर आलंय. त्यांचा देव देव चालू आहे. 7 किलो नाही चावत. धरा आता हातात धरा. ए ए काय करायला. आपण अरे तूच बोललेली. आपण एवढीच आहे ना. हा एवढीच आहे. मग बरोबर आहे, कोंबडा आहे मोठा. तिकडे बघा पलीकडे. नव तुम्हाला कोणी सांगितले. काका म्हणला 7 किलोचा कोंबडा आहे म्हणला. हा तुम्ही बी या ना, अजून दोघा तिघाला बोलवा. तरी आम्ही बोलवलं नाही कोणाला. वकील साहेब. आप्पा हा थोडा घेणार. नारळ पुढतो प्रसाद खाव्या. कोंबडा कॅन्सल करायला. वाटी वाटी आमटी पिऊन जाते मग. बापू आमटीवर असावा. बापू कुठला रसा एवढ्यात काय तुम्हाला रसा येत आहे. चला हिदर घे घरी. कोंबडा कॅन्सल झालाय. चला आपण उपाशी आलो की आता. चला कोंबडा कॅन्सल झालाय. चला बघू. चला की जाऊया. आपा काय बागू ही तर नारळ जोडा की. आपा तुझ्या काकाने सगळं गाव गोळा केलंय ना काय. लगा तुम्हाला काय लाज वाटते का. तुम्ही कसं काय आला. 7 किलोचा कोंबडा आहे म्हणला काका. आता काकाने बोलल्याशिवाय मनान कोणी येईल का. म्हणा नेतोय आम्ही. चला असू द्या गावचा सरपंच असू द्या की. सरपंच आहे म्हणून काय लगानो. लगा अक्कल बिक्कल आहे का नाही. काय कोंबडा काय. चला तिकडे बांधा करा. कॅन्सल कोंबडा. त्यात लवकर करावायची. लगा कॅन्सल करायला लागलोय. रसा रसा खाऊन जाऊ दे की आता. नाही नाही एवढ्या माणसं. असू द्या आपा, रसा रसा नुसता खातो आम्ही. काय आपा कॅन्सल करायला सकाळ जरा उपाय ठेवले आम्हाला तुम्ही. सगळं चुली केलं सगळं झालं आता करा तेवढं. परश्या ती बघूल की. ती पिशवी घे पिशवी आपली. कशाला? आला कसं परसू कोंबडा कापलाय. अरे दे असू दे की. आम्हाला पडते देऊ त्या दिवशी नव्हतं का मी बोलत. नाचायला माझ्या संग ही नाचणार आहे. हे नाचणार आहे काही. असू द्या बाप्पा असू द्या. रसा रसा तो वाढू की. लगा रसा रसा म्हणून काय कुत्री आहे दिवी. एक आडवा भांडणं लागते की. एक तुकडा दोघात नको. हे कोंबड्या दोघं जीव घ्यायला नको रे बाजा. नको आपण याला सोडून देऊया. त्या पिशवी निव्या घरी. काकाने सांगितलं आम्हाला. काय एवढं झालंय लगा. यांना लगा एका ताटात दोघं बसवत येतील. एक हाडूक दोघात खाणार आहे दिवी. कुत्री आहे दिवी. काय का बोलवलं ना आम्हाला कुत्रीने मांजर. तुम्हाला कोणी बोलवलं मला सांगा नाव. काकाने सांगितलंय आम्हाला. 9 किलो कोंबडा आहे म्हटलं आणि का 1 किलोचा कोंबडा हवी. काकाला फोन लाव. काकाला बोलव. परश्या त्या तिचं ठेवून याला. काकाला येऊ दे. काकाला येऊ द्या. तुम्हाला सांगतो बसा. लगा हे गाणपडी कावा पियत नव्हती. हे पण पिऊन लागाला. अण्णा पण पिवला वाटतंय. काकाने सांगितलं. काकांना कोंबडा 9 किलोचा हाय म्हणून मग जवळ दोघं आम्ही दोघांनी विचार केला. काकाले अक्कल नाही. कोंबडा 2-1.5 किलोचा असतोय देशी कोंबडा. 9 किलोचा तुम्हाला अकली पायद्या नाही. तुम्ही खायला आलाय. आम्हाला काकाने बोलवलंय. काकाने बोलवलं. आता काय पक्क काय घ्यायची कोंबडी.
सरपंच अण्णासाहेब तुम्ही जर जरा आम्हाला काय वाटलं माहितीये का बोकाड असेल म्हणलं 8-9 किलोचं. आम्हाला वाटलं काका जिबोळी असेल. लगा काका पियत पण नाही ना, असा कसा काय गेला? अरे मी काय म्हणतो काकाला फोन लावून बोलवून घे लवकर. काका ये ना बे. फोन नाही. सरपंच काका तो घाणपणे एवढी माणसं कशाला गोळा करून बसलाय घेऊन? लगा चोराच्या उलट्या बॉम्बा मी गोळा केले ते मी काका ही माणसाला कोणी सांगते जेव्हा? कोणी सांगितले जेवायला? आता ही म्हणली तुम्ही सांगितलंय. कशाला मी सांगतोय रे? पोराला देव देव करायसाठी का मी गपचूप करायला लागल्या का माणसं खंडी बरं तुझं मित्र मंडळ तू बोलवून घेऊन आला का? हा तुम्ही आबरू घालवायचं कॉन्ट्रॅक्टच घेतले गावात. वकील साहेब तुमच्या समोर माहित आहे ही माणसं काय म्हणली त्यांनी सांगितलंय. ही 2 दारू पाजून आणि आणलेत म्हणजे चाललंय काय भानगड काय तुमची चाललंय नक्की सांगा. का म्हणल्या का बिन कामाला ताप करायला लागला रे? एकतर लगीन निघे ना 8 दिवस जेवण आम्ही घरी येऊन ह्यासाठी देव काढला देव ती देवाला पोराचं करूया म्हणून आपला कसा तरी 3 पावशेरचा कोंबडा घेऊन करूया म्हणजे गावच्या गावल्या का मित्रप्रेम तो बोलवून घेतलंय. अहो तुम्ही ते म्हणते 10 किलोचा कोंबडा कोण म्हणलं? तुम्ही सांगितलं 10 किलोचा कोंबडा सरपंचाला. कोंबडा असतो हो काका चौकात सांगत नव्हतं तुम्ही. चौका सांगतो का माझा मी का कवा आलोय घरी? हातात कोथिंबीर आणि लिंबू पण होतं. कुठं कशाला कोथमीर बोलले का तुम्ही कशाला आलाय मग बिन कामात रे? हा काय काय मी आमचं लेगा झालंय चकुरी ताप. काका गावातनं वाळीत टाकतेली मला असल्या तुमच्या करणीनं एक झालं की आता हे लगीन मोडलंय म्हणून नवसाचा कोंबडा होता गपचिप खायचा. आम्ही 2-3 जण होतो. तुम्हाला कुणाला सांगितलंय? आता मी कुणाला सांगितलंय मी कुणाला सांगितलंय? लगा भुका गेला का तुम्ही? कशाला भुको तुमचं तुम्ही बघाय चुलत गावाला बोलवून सांगतो तुम्ही घाणपड्या आयला काही चोराच्या उलट्या बाबा. बर ग बसा उद्या पोराच्या माझ्या लगीन हात धुऊ द्या हातावर पाणी घालू द्या कुत्र्यांच्या आयला असू द्या की कोंबडा आबरू घालू तू घरा नाही. आम्ही खोकरे आयला चुकलं माझं पण काका बर जाऊ द्या काका इकडे काका डोसक्यावर परिणाम काय झाले? वाटतं तसं. काका बसाच होता भारात गेले असू दे का अजून आहे ती का हाईच माणसं माग अरे मी कशाला बोलवले रे? नाही ना नाही जाऊ दे हाडू गेला आता काय आले की करतो आता? नुसती लेका काय तर राहणार आपण थांबल्यामुळं. बस माणसं खायला जेवायला आले काका बोलायला नसतं तसं. बरोबर एखादा डॉक्टर बिक्टर कुठं आहे काय ऍडमिट करून यायला? बघूया परत आता या बोकडा कोंबड्या तर सरपंच ग्रामपंचायत मध्ये काय स्कीम आहे का चुलत्याला ऍडमिट करायची? काय स्कीम नाही तुमच्यासाठी स्कीमच नाही. पुरेल का रे? किती जण आहे आपण? 2, 4, 6, 8, 10. मी खात नाही माझं पोट भरलं. एक काम मी खात नाही. रसा दिवाण जाऊया आपलं सगळं आले ते आता येऊ द्या. अर्धी भाकरी खाते ते. हा परसो घे किती कोंबडा घे. बरं आता राहू दे. आता नको अपमान करा. काय हे आपल्याला पुण्याला लग्नाला नसेली. आता एक काम करा ते कोंबड्या कापण्याआधी काय वाटीत काय रसा थोडा येईल एखाद्या हाडू घाल जाऊ आणून आज बघायला करून टाका जेवढं जाऊ दे. आता काय करू माहिती आहे असं दे, तुकडा खाऊया. हा? जाणार नाही तुम्ही तसं माघारी. चला कोंबडा गेला लगा पळा दत्ते मामा जरा उठा गे. थांबा मी धरतो. काका सवय जाय काका वा पुढं. इथंच बसा पडचाल. गेला काय
मुद्दाम पडलाय माझ्या अंगावर. आयला मुद्दाम पडलो काम कोंबडा धरताना पडलो तुझ्या अंगावर पडायला मला काही याड लागले मी कान पड्या. काय तुम्हाला भांडणं करायची सवय आहे तुम्हाला. आयला का जेवाय सांगितलेला का येईल का केवढ्याला पडलं मला. बसा मसुबाला काय पाहिजे होतं ना कोंबड्या. खाली बसा. खाली बसा खाली बसा. कोंबड कुठे काय गावत नाही. कोंबडा गेला. कोंबडा गेला. आमचं नाही जावा की जेवून जावा की बसा की. हे बघा काका काय करूया. काय कर कोंबड्या धराची कोंबडा कापायचा मसुबाचं नाव असायला का तरी काय करूया कशाला काय पण खायचं काय नाही राहील तर धराची कोंबडा काय करूया कॅन्सल कशाला करायचा मसुबाचा कोंबडा आहे देऊ. आता गावतोय ती कोंबडा. आता काय गावतोय जुन्यात गेला ती कोंबडा आता गावत नाही. गावतोय कोंबडाची धराची कोंबडाची ना कोंबडा कापा कोंबडाची. दाम सोडला या दोघांनी कोंबडा. माहित आहे मला. नाही नाही आयला आम्ही दिलदार माणसं लागा. दिलदार माणसं. मग सुटला कसा कोंबडा. आयला मी गाठ सोडा आता कापायचा होता तवर गेला सुटून. गाठ सोडूच तोरूच तुम्ही आम्हाला कळत नाही. मुद्दाम सोडतोय का देवाचा कोंबडा आमचा का नातवाला लगेच वकील साहेब आपण जेव्हा आले म्हणून तुम्हाला सांगतो आपल्याला दिवसभर उपास ठेवले. आपला नुसता खेळ मांडला खेळ दोघांनी. फिटर घराण्याला काळीमा लावायची ना. काका काय म्हणतो माणसं काकाने सगळी सांगितलेली आणि काका म्हणतो मी सांगितलेली माणसं मी सांगितलेली माणसं आपोआप आले ती अशी आपोआप येतील माणसं. कोण माणसं आपोआप येते का म्हणजे बिन सांगता माणसं तुम्ही का मागणं आलाय एकामेकाचा ऐकून मला माहित आहे की होय आम्ही आलोय. मग लोकांचं खायावरच ध्यान असते तुमचं कावळ्यागत मला माहित नाही. हा बघितलं नाही मग काय का आम्ही धाडच केलं बरं का खाऊ दे गाव तुम्ही आलं तरी सुद्धा रसा व्हायचं तोंडाला चव येईल तुमच्या आम्ही करणार होतो करणार होतो पण काय सुटून गेला त्याला काय करणार. सगळं गाव का म्हणून हे केलं असेल. कुणी केलं मग तुम्ही दोघांनी केलं ना चुलता पुतण्यानं गावाला बोलवून घेतलंय त्याचा अपमान केला. आमचं मन मोठं आम्ही घालणार होतो जेवायला. वकील साहेब ही चुलत्या पुतण्याची शाळा आहे तुम्हाला सांगतो. मला तर आता डाऊट हा लगा कोंबड्या सुटल्यावर तुमचं पुतण्याचं काय मला सांगतोय. होय बरोबर आहे. काय हे बघा तुम्ही काय म्हणला आपण दोघं 4 जण आहेत बरोबर. कोंबडा तुम्ही आणला इथं सगळं आपलं झालंय सगळं. काकानं सगळ्या गावभर माणसं सांगितले ती. मग आता काकानं सांगितलं माझ्या पोराचं लगीन करायचं रे. काकाला काय काकाला मजाच वाटायला लागल्या. चुलत्या पुतण्या दोघांच आहे हो. ऐकून घे मी सांगायचं काय तुम्ही दोघा चौघात ठरले का नाही. मागं कोण होतं सरपंच आहे वकील साहेब आहे. मग त्या ह्याने ऐकून हे मागणं आले ते का काका सांगतोय वे आम्हाला सांगितले तुम्ही कुठं चौकात वर बे कशाला सांगितले तुम्हाला कुठं सांगितलं डोक्यावर परिणाम बिराम झालाय का. तुम्हाला का मी सांगतोय काका कोंबडा कृपा महिला घेऊन जावा आता काकाला. तुम्ही का वाट लावून ठेवली का देऊ देऊ. आपा कसं करे आता कोंबडे गावत नाही. कोंबडं गावल्यावर मी तू बसा इथं. आप्पा कोंबडा गेला. अहो ती ठेव गावाची कोंबडे गावल्या होईल का नाही. आता गावतोय कोंबडा गावायचा आता. मला उठतो झाली चला झाला शिजला कोंबडा. चला वकील साहेब अण्णा तुम्हाला काय कळतं का नाही. हा कोंबडा कुठं आहे. कोंबडा गेला. चला उठा चटे आता मग उठं जायचं. अहो अण्णा पडेल की. मी काय राहत नसतो बघ. जाणून काय सांगितलं काकाला. मग ते आली ती मनानं. एवढं एका कोंबड्याला 500 माणसं मी राहत नसतो. मी कोंबडा आता राहू द्या. मी तू काय बी कर तू उगा लोम कळू नको माझ्या अंगाला. काय झालं काय नाही झालं तुम्ही इथनं निघा. काय झालं तुम्ही येऊ नका घरी संध्याकाळी. तुम्ही राहा तिकडे गावातच. का बरं अप्रूचा पंचनामा केला. अहो 500 माणसं सांगितली एका कोंबड्याला जेवायला. 200 वर्षात ना आपल्या नातवाचा कार्यक्रम होता लग्नाला येते आपण वरीच जाऊन त्यांच्यात जगतुल्या का म्हणून सांगायला गेलो. मला माहिती एवढी घाणपडी येते दिल्या. बरोबर आहे की तुम्ही पण एका अजून एका 2 कोंबडं तर वाढवायचं काका द्यायचं पैसे मला. एक कोंबड्यात त्यांना काय एक कुत्र्यासारखं हाडूक दोघं भांडणं कळवून लागून ते बोललो मी त्यासनी रे. खरंच आले एका घरातली 2-2 आले ते काय. हो तसंच असतंय. मटणा जेवण असलं का नाही व्हायचं कानावर येऊस तरी येते ती माणसं. पोळ्याला येत नाही. वरीसभर खातो म्हणल्यावर काय बोलायला सांग. तुला काय देऊ दे खर्च पैसे द्या घरचा आहे मला पण द्या. दे तू बस गाडीवर बस. चल कानपाडीच दे तुझ्या. चल काय अहो काका तुम्हाला काय कळतंय का नाही. एकुलती एक पोरगा आहे माझं. बरं का बस
एकुलती एक पोरगा आहे माझं, एक तर लगीन मोडलंय, त्याचं कसं तर त्यानं सण केलाय आम्ही, आणि तुम्ही त्या दुकान मी चोळताय बी. तुमच्या वशिल्याने एखादा जर पाहुणा म्हणतोय का हाय पोरगी माझी आमची द्यायची नाही म्हणते ती, माझं मी करायला लागलोय तरी पण आज मध्ये नडायला लागलाय बी. गबस वरलीकडला फोन आलाय, फोन आलाय वरलीकडला, गबस रड नको. वरलीकडला फोन आलाय, हा माझे मागे वशील लावलाय, वरलीकडला फोन आलाय, मी तुमच्या कोण नात्यात नाही, माझे नवीन माझ मी बघडलंय. तुझा आलाय गप. तुझा तू कर्ज जा. गबस हा कालवा करू नको. गबस. गबस केलं नको बाबा, जा देतो तुला खर्च होईल. बस बस बरोबर देतो तुला, बस. हा. एक तर पोराचं कसं तर मोडलंय घाण पडेल लगीन, कसं तर मी आता जुळवी करायला लागलोय, त्यात तुम्ही आपलं दुकान मीठ चोळलं करताय, त्या कोंबड्याला 50 माणसं बोलवली, आता ह्याला पण कामाचं रडवताय. कुणाला तुम्ही एवढा चांगल्यावानी राहा, वाटलं राहावा, नाहीतर आमची 40 एकर द्या, 40 एकर तुम्ही गावाला दान करा, आम्हाला काय तुमचं नाही, तुमच्या कोपरापासून पाया पडतो, निघा तुम्ही. आता बरं जाऊ बघू उद्या, असेल आता काय असेल ते बघू उद्या. 40 एकर माझ्यावरच येतो फिरून, लगीन मोडलं मी मोडलं, इलेक्शन मध्ये पडला, पैसे माझं पेटीवर घालून माझंच घालू तू चालू. जा बरोबर असं जा पैसे देऊ काय बाबा, देतो चला पुढचं लाव. गप गप लागा गप 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 लागा, गप की लागा. तुला सांगतो मगाच म्हटलं वरली गेला फोन आलाय, पोरगी एक आहे, मला बातमी लागल्या, पोरगी एक नंबर आहे, काळे सावळे धसमुसले, कामाला बी मला चांगले, शेतातलं काम करत्या, 100-150 मेंढर आहे ती. काळी सावळी नको मला. अरे काळी सावळी म्हणजे येड्या डोक्यात आहे का तू, सावळी म्हणजे माझ्यासारखी रे, मी आता काय काळा आहे का सांग भाऊ, चांगली आहे, एक नंबर आहे. चालतंय ओके. आणि मेंढर आहे ती, कोंबड्या आहे त्या, भाऊ बिऊ नाही, इस्टेट बिस्टेट दाबून आहे, आपणच मालक आहे. केला जर बोलवलं हा नाही भाऊ केलं बोलाय नाही.